कोल्हापूर स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेच्या पोलिसांना इचलकरंजीतील नारायण टॉकीज परिसरात एक जण बनावट नोटा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी या माहितीच्या आधारे बनावट नोटा तयार करून विक्री करणाऱ्या इचलकरंजीतील अनिकेत शिंदे, राम सनदी आणि शोएब कलावंत या तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 2,94,200 रुपये किमतीच्या बनावट चलनी नोटा आणि नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या 70,000 रुपये किमतीच्या साहित्यासह सुमारे 3 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, अंमलदार संतोष बर्गे, प्रदीप पाटील, विशाल खराडे, वैभव पाटील, योगेश गोसावी, गजानन गुरव, शिवानंद मठपती, परशुराम गुजरे, राम कांबळे, अरविंद पाटील, समीर कांबळे, वैभव जाधव आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.